नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता त्यानुसार जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर जुन्या पेन्शन योजनेची घोषणा राज्य सरकारने मात्र केली आहे, परंतु राज्य सरकारचा नेमका निर्णय काय आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा पाहायला भेटतील। राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही गुरुवारी म्हणजे 4 जानेवारी रोजी पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आता त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम पर्याय देण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे अशा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण म्हणजे 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हा नियम लागू करण्याचे देखील या निर्देश देण्यात आलेले आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेला पर्याय अंतिम राहणार आहे, कारण संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीचा हा पर्याय शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीत देणं बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे ज्या जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही, त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील आणि त्याचप्रमाणे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम करण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांनी त्यांचा पर्याय नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा, कारण जुनी निवृत्ती वेतन आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल। हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे पत्रक संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत देण्यात यावे। त्याचप्रमाणे संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन म्हणजे NPS योजनेचे जे खाते असते ते तात्काळ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। जे अधिकारी आणि कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे GPF खाते उघडण्यात येणार आणि सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील NPS त्यांच्या हिस्साची रक्कम व्याजासह जमा करण्यात येणार आहे। जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील NPS यांच्या राज्याच्या हिस्साची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे। तर या प्रकारचा हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि याच्याविषयी ज्याप्रमाणे शासन निर्णय येईल त्यावेळेस आपण अधिक माहिती आपल्या चॅनलवरती घेणार आहोत। तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।